सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं। सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज नमूद कागदपत्रासह संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करावेत असं आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आणि समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केलं आहे। सदर पुरस्कारांसाठी व्यक्तिकरता वयाची अट पुरुष 50 वर्ष असून महिलांसाठी 40 वर्ष आहे। संस्थेनं समाज कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्ष उल्लेखनीय कार्य केलेलं असावं। संबंधित संस्थेविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध फौजदारी किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी। इच्छुकांनी पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित अर्ज नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रासह संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करावेत अशी माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली। मी सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर। सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांसाठी विविध पुरस्कारांचे आयोजन केले जातं। सन 2023-24 या वर्षासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, त्याचप्रमाणे शाहू फुले आंबेडकर पारितोषिक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या पुरस्कारांसाठी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जाहिरात सामाजिक न्याय विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करते की व्यक्ती तसेच संस्थांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे जमा करावेत।